Neon hums like a subtle frill. Shadows dance on the windowsill. Concrete dreams in the glow collide. Breathe it in, let the waves decide. महागडे स्किन केअर प्रोडक्ट ना 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 आजच्या व्हिडिओमध्ये मी असे टिप्स सांगणार आहे विदाउट स्पेंडिंग एनी मनी, ज्याच्या पुढे महागडे प्रोडक्ट पण फिके पडतील आणि त्यातला शेवटचा तर एकदम कमाल आहे. सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. पहिला आहे रॉ मिल्क फॉर फेस क्लीन्स. त्यात तुम्ही बेसनही ऍड करू शकता. हे काम करते फेस क्लिन्झर सारखं. याने पोर्स जे असतात, ओपन पोर्स जे असतात ते क्लीन होतात आणि बेसन स्किनला एक्सपोलिएट करेल. सोबत दुधाने मिळणार हायड्रेशन. दोघांची क्वांटिटी बरोबर ठेवा. हे तुम्ही एकाच दिवस यूज करू शकता आणि बेसनची कमाल तर तुम्ही ऐकतच आला असाल लहानपणापासून. बेसन लावल्यानंतर स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो. जर तुमची ऑइली स्किन आहे देन इट इज परफेक्ट फॉर यू. याच्या रेग्युलर युजने ॲक्ने, डार्क स्पॉटचा प्रॉब्लेम कमी होतो. सोबत दुधामध्ये असतं लॅक्टिक ऍसिड, ज्याने डेड स्किन रिमूव्ह होते. सो इट इज अ नॅचरल फेस क्लिन्झर ज्याचे 0 साइड इफेक्ट आहेत आणि हे सगळ्यांच्याच घरी अवेलेबल असतं. सो 0 खर्च, नो रेडनेस, नो इरिटेशन. जे ऍप्लिकेशन आहे ते आपल्या फेसवर 5 ते 10 मिनिट ठेवायचं आहे. त्यानंतर थोडा स्क्रब करून घ्यायचा आहे फेसवर. आपल्या चेहऱ्यावर जे पण डर्ट वगैरे असेल तो पूर्ण क्लीन होऊन जाईल. त्यानंतर फेस वॉश करायचा आहे आणि आफ्टर फेस वॉश तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की ग्लो कसा करतोय, म्हणजे माझी स्किन जी आहे ती कशी ग्लो करते वगैरे. नेक्स्ट मी तुम्हाला सांगते DIY फेस मास्क. दहीमध्ये मिक्स करायचं थोडंसं टोमॅटोचा ज्यूस. बेसिकली व्हॉट आय मीन, तुम्ही जेव्हा पण DIY फेस मास्क बनवाल तेव्हा त्यात तुम्ही दही ऍड कराच. दहीमुळे तुमची स्किन ड्राय होणार नाही आणि हायड्रेट राहील. जर तुम्हाला टॅनिंग झाली असेल तर हा फेस मास्क यूज करू शकता. अनइवन स्किन टोन, ॲक्ने, डल स्किन, हा पॅक मदत करतो स्किन ब्राईट करायला. टोमॅटोमध्ये असतं व्हिटॅमिन C विच हेल्प्स इन कोलॅजन प्रोडक्शन. याच्या रेग्युलर युजने स्किनची इलॅस्टिसिटी इम्प्रूव्ह होईल. नॉट ओनली दिस, ॲड टोमॅटो ज्यूस इन युअर डाएट ऑल्सो. दहीमध्ये असतं नॅचरल फॅट्स. ते स्किनला ठेवतात सॉफ्ट आणि स्मूथ अँड इट हॅज कूलिंग प्रॉपर्टी, जे आपल्याला सनबर्न पासून वाचवते. गरमीच्या सीझनसाठी हे बेस्ट मास्क आहे आणि हे इझिली सगळ्यांच्या घरी अवेलेबल असतं आणि ते भेटूनही जाईल. टोमॅटो तर सगळ्यांच्या घरी तर असतातच ना. आणि दूधही असतं आणि दहीही असतं, दही असतं. DIY रेमेडीज मास्क थोडा टाइम घेतात रिझल्टसाठी, पण रेग्युलर युजने तुम्हाला रिझल्ट नक्कीच भेटेल. हे 10 मिनिट ठेवून फेस वॉश करू शकता. या थोड्या वेळ तुम्ही स्क्रबही करू शकता आणि फेस वॉश केल्यानंतर माझी स्किन हायड्रेटेड होते, सॉफ्ट आणि स्मूथ. आणि तुम्हाला पिगमेंटेशन असेल तर तुम्ही हे वीकलीही यूज करू शकता. ओव्हर द टाइम तुम्हाला तुमची स्किन ब्राईट दिसायला लागेल. आय नो याच्यामध्ये मी थोडी विचित्र दिसत आहे, पण ठीक आहे, मेरे फॅम के लिए कुछ भी. माझा नेक्स्ट ॲड तुमचा फेवरेट बनू शकतो. एवढ्या गरमीत काही थंड भेटेल तर मज्जाच येईल ना. टोमॅटोला हाफ कट करायचं अँड फ्रीज इट ओव्हरनाईट. हे आईस टोमॅटो बनून जाईल. ते तुम्ही स्किनवर यूज करू शकता. जर तुम्हाला फेसवर पफीनेस या स्वेलिंग असेल तर हे आजपासूनच यूज करायला चालू करा. आय थिंक इट इज सच अ स्मार्ट हॅक. हे तुमचे खूप सारे पैसे वाचवू शकते. याने तुमची टॅनिंगही रिमूव्ह होईल, सोबत पोर्स टायटनिंगसाठीही हे मदत होईल. टोमॅटो रब केल्याने टाइमनुसार डार्क स्पॉटही कमी होतात. आय थिंक आपण याला नाव देऊ शकतो टोमॅटो फेशियल. ध्यान ठेवा, एकाच जागेवर सारखं सारखं रब करायचं नाही. याने तुम्हाला रेडनेस होऊ शकते, इरिटेशन होऊ शकतं. बस या गोष्टीचं ध्यान ठेवा अँड यू आर गुड टू गो. तुम्ही हे मॉर्निंग मध्ये केला तर अतिउत्तम, रिझल्ट लवकर भेटतील. आणि यानंतर थंड पाण्याने फेस वॉश करा अँड इट इज डन. आता जो हॅक सांगणार आहे तो आधी खूप ट्रेंडिंग मध्ये होता. सगळ्यात आधी आपल्याला घ्यायचंय बनाना. थांबा, हे काय तोंडावर नाही लावायचंय. आधी हे तुम्ही खाऊन घ्या. यात व्हिटॅमिन C असते, ज्याने फेस कॉम्प्लेक्शन इम्प्रूव्ह होणार, फेसची डलनेस कमी होईल. या गोष्टी तर खाल्ल्याने होतील, पण त्यानंतर काय करायचं? तुम्हाला घ्यायचंय बनानाचं पील, म्हणजेच केळाची साल, अँड रब इट ऑन युअर फेस. हे एवढा सिंपल आहे. खूप सारे लोक बोलतात की हे नॅचरल बोटॉक्स आहे स्किनसाठी. मी पण हे रिसेंटलीच यूज करायला चालू केलं आहे आणि हे नॅचरल स्किन टेक्स्चरला इम्प्रूव्ह करते. जर तुम्हाला नॅचरल DIY करायला आवडतं तर नक्कीच हे तुम्ही तुमच्या रुटीनमध्ये ऍड करू शकता आणि रेग्युलर यूज केला तर याचा रिझल्ट तर तुम्हाला दिसायलाच लागेल. नेक्स्ट हॅक असणार आहे खूप रिलॅक्सिंग, बेबी ऑइल फॉर ग्लोईंग स्किन. तुमची स्किन ड्राय अँड रफ असेल तर बेबी ऑइल त्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे. याचं मेन बेनिफिट म्हणजे तो स्किनवर प्रोटेक्टिव्ह लेअर तयार करतो, म्हणजे स्किन मधील मॉइश्चर बाहेर जात नाही. जर तुमची स्किन ड्राय असेल, फ्लेकी असेल या होत असेल, हातपाय पांढरे पडत असतील, फुटत असतील किंवा आंघोळीनंतर टाइटनेस असेल, तुम्हाला वाटत असेल तर बेबी ऑइल हा बेस्ट सोल्युशन आहे.
तर हे टिप्स तुम्हाला आवडले असतील, या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि याचा पार्ट 2 हवा असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा.